फक्त 48 तासात एका मुख्यमंत्र्याचं सरकार बरखास्त झालं. हा फक्त योगायोग होता की त्यामागे मोठं राजकीय गणित होतं? शरद पवार यांच्या आत्मकथा आपल्या शब्दात मध्ये एका महत्वाच्या घटनेचा उल्लेख आहे. 1980 मध्ये पवार दिल्लीत इंदिरा गांधी यांची भेट घेतात. त्यांच्या मते या भेटीत इंदिरा यांनी देशाच्या राजकारणात तरुण नेतृत्वाचं एकत्र यावं आणि संजय गांधींसोबत काम करण्याचा प्रस्ताव मांडला. पवारांनी मात्र तो प्रस्ताव स्वीकारला नाही. त्यांनी सांगितलं की लोकांनी स्पष्ट बहुमत दिलं आहे आणि राजकीय वास्तव वेगळं आहे. चर्चा तेच संपली. यानंतर पवारांच्या कथनानुसार अवघ्या 48 तासात केंद्र सरकारने त्यांच्या नेतृत्वाखाली प्रोग्रेसिव्ह डेमोक्रॅटिक फ्रंट सरकारला बरखास्त केलं. हा निर्णय मध्यरात्री जाहीर झाला. त्यामुळे अनेकांनी या घटनेकडे राजकीय संदेश म्हणून पाहिलं. पुढे 1990 ते 91 मध्ये राजीव गांधी आणि शरद पवार यांच्यातही मतभेद झाल्याचा उल्लेख पवार करतात. त्यांच्या मते महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी आणि त्यानंतर केंद्रातील बदलांनी या तणावाची झलक दाखवली.